श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आयुष्यात चढ उतार येत असतात. तुला काहीतरी शिका आणि मैत्रीपूर्ण वाढवा. उत्तम कला हा एक चांगला मित्र असतो. सुंदर बनवलेली शांतता ही आत्म्याची भाषा आहे. आपले मन शांत करा आणि आपल्या आत्म्याचा आवाज शोधा. हे जीवनातील सर्वात मोठे शिक्षण आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री मालक पराक्रमी देव, तुम्ही भूतकाळात व भविष्यकाळात जगता हे सांगते. त्यांची वाढ थांबवावी हीच माझी इच्छा आहे. किंवा या क्षणी माझे प्रेम आणि माझी शक्ती, मला अनुभव माझ्या मनापासून आवडतो. जेव्हा जेव्हा मी त्यांच्या आयुष्यात उपस्थित असतो, मग नेहमी एक नवीन सुरुवात, आपले भविष्य पुन्हा तयार करण्यासाठी लिहिण्याची नवीन संधी. म्हणूनच मी माझ्या पराक्रमी हाताने ते चोळले. भविष्यात तुम्ही लेखनासाठी कागद, आपल्या मार्गावर शांती आणि आनंद शोधण्यासाठी आकार, मी ते तुला दिले. जगाला शिकवणीचा धाक राहिला. विजर्मनू तुला माझा मार्ग दाखवतो. तुम्ही परिपूर्णता आणि सिद्धीप्रमाणे चालत आहात. तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही साध्य करू शकता. म्हणूनच माझा आवाज विश्वास ठेवत आहे. त्यामुळे लक्ष्य करणे कधीही थांबवू नका. विपुलता आणि शाश्वत आनंदाचा आनंद घ्या. प्रकाशम मार्गच खत्री आहे. बाळा, खत्री बघा. काका आज फक्त तुझीच वाट पाहत आहेत. महानतेची प्रस्तावना निराश होऊ नका, कारण प्रत्येक आव्हान तुमच्यामध्ये एक विभाग आहे, जो तुम्हाला तुमचा नशिबात आल्यावर लक्षात ठेवा. प्रत्येक अधिक तयार करणे आणि तयार करणे. संधी ते मुले मुक्कामादरम्यान अडू. तुमची क्षमता वाढवण्यासाठी मी इथे आलो आहे. अरे विश्वास ठेवा. जरी तुम्हाला हे अशक्य वाटत नाही, मर्यादित नको मार्ग जरी खडताळ असला तरी एक पावला तुमच्या स्वप्नांची पूर्तता आहे. त्याची वेळ आल्यावर त्याची इच्छा पूर्ण होईल. आणि मी तुमच्यासाठी नेहमी छान आणि भव्य, मी तुला आशीर्वाद पाठवत आहे. माझ्या मुला, पुढे जा आणि थांबा. म्हणूनच तुम्ही बलवान आणि बलवान आहात. तुमचा शांती आणि समृद्धीचा मार्ग परिपूर्णतेवर. विश्वास ठेवा आणि तुम्ही परिपूर्ण व्हाल. जर तुमचा देवावरील विश्वास कोणत्याही गोष्टी इतका चांगला असेल, स्वामी माऊली तू असा आलास. देव म्हणतो मी एकरूप आहे, यामुळेच प्रार्थना करत राहा. प्रिय मुला, चंगळपणाचे आणि पूर्ण आशीर्वाद आज तुझ्यासाठी माझ्या मनात काही विचार आहेत. ज्या दिवसापासून तुझी निर्मिती झाली, त्या दिवसापासून तुझ्यासाठी राख ठेवली जाते. सर्व बदल उघड होतात. हे उघड होते कारण तुम्ही माझे प्रेम आणि दयाळू आहात. आणि अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींचे उत्पादन मी तुम्हाला प्रदान करण्यासाठी येते आहे. आणि तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी तयार आहे. मी तू आहेस हे जाण. तुझे काही स्वप्न पाहिले आहेस ते मला दे. तुला माझ्याकडून जे हवे आहे ते मी तुला देईन. तुला देईन माझा आशीर्वाद. तुझ्या आयुष्यात हे जोडा. मी तुझ्यासारखा नसून तुझा जीव आहे. इच्छा आणि शुभेच्छा किंवा दिवसापासून तुमचे दुःख तुमच्या आयुष्यात जाणार नाही. यापुढे दुःख होणार नाही. आज एक नवीन दिवस आहे, जिथे मी तुला प्रत्येक शब्द सांगतो. तुला जे पाहिजे ते मला सांग. देवाच्या वचनावर तुमचा विश्वास किंवा विश्वास द्या. असाल तर कमेंटमध्ये देव मस्त प्रकार आहे. देव म्हणतो मी तुला समृद्धी देईन आणि विजयी व्यक्ती मला प्रथम बनवेल. या गोष्टी योग जर तुमचे प्रयत्न नाहीत, जगणे नेहमीच सोपे नव्हते. कारण एक गोष्ट, माझे शब्द ऐकून जर तुम्हाला आनंद वाटत असेल, जसे तुमचे भविष्य हे भूतकाळाचे वैभव आहे, ते मागे टाक. देव म्हणतो तुझे आशीर्वाद पुष्कळ आहेत. तुम्ही गरीब, आजारी आणि गरजूंना मोठे होऊ देत नाही. केद्यादापणाचा आणि मदाच्या सर्व कारवाईचा विचार तुमच्याकडून काढून घेतला जाईल. काहीही वाया जाणार नाही माझ्या प्रिय. प्रत्येक विजय तुम्हीच जिंकाल. गोष्टींमुळे तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी. तुमच्या आकांक्षा आणि स्वप्नांची हमी तुमच्यासाठी काहीही पूर्ण आहे. कृपया टिप्पणी करून मला मदत करा. मला खरोखर गरज असल्यासारखे मी टाईप करायला सुरुवात केली. मी रोज उठू शकेन का?
मला प्राधान्य द्या. दिवसाच्या सुरुवातीपासून तुमचे हृदय मला समर्पित करा. जर तुमचे शब्द आणि विश्वास अवास्तव आहेत, कृपया तुमचा व्हिडिओ लाईक करा आणि देव म्हणतो तुमचे चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्यासमोर वास्तव होत आहे. आशीर्वाद धारण करण्यावर अढळ श्रद्धा आणि निर्धाराने मी बाहेर जाऊन त्यांना पकडले आणि मी तुझी पकड सोडणार नाही, कारण तू माझा आहेस. भक्ती आली, प्रेमा, मला ते तुला, ते मला द्या. माझ्या प्रिय, पुढे जा, गोंधळ करू नका. कीर्ती आणि समृद्धी आणि आत्मविश्वासाचा मार्ग आणि निर्धार पावले उचला. माझी आठवण असेल, तुला माझ्या हातात मी पकडले आहे. अजिबात संकोच करू नका आणि माझ्या पुढे जा. तुमच्या मनातील सर्व शंका आणि भीती काढून टाका. तुला कोणी खेचुरी विचारत नाही. मी तुला आशीर्वाद कसा देऊ आणि समृद्धी मिळते हे पाहून रागांची चीड येते. तुमची खोटी निर्मिती पश्चाताप करत नाही. मी त्यांच्या विरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध उठलो आहे जीवनातून. वाईट कारणे काढून टाका. पश्चाताप देण्यास नकार देऊन शत्रू झाला बाला किंवा दुष्ट आत्मा, त्यापासून दूर राहा. जे तुमच्या स्वतःच्या भावनांच्या विरुद्ध आहे. टीका करणाऱ्यांपासून दूर राहा. त्यांच्या कुकर्मांमुळे माझा सल्ला असा आहे आणि मला तुमची खात्री आहे, तुमच्यासाठी सर्व काही चांगले होऊ द्या. जर तुम्हाला तुमच्या आत्म्याचा आवाज वाटत असेल तर ते तुमच्यासोबत होईल. एकच गरज असेल तर माझे लिखित शब्द दार उघडा. त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि प्रेम करा. मी त्यांना तुमच्या मनाला पार पाडले असते. येणाऱ्या अंताची तळमळ तुमच्या हृदयात ठेवा. तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांच्याशी एकनिष्ठ आहात. जर तुम्ही त्यांचे पालन केले तर तुमचे हृदय आनंदाने उडी मारेल आणि तुझा आत्मा आनंदी, कारण तुम्ही जे काही करता ते शक्य आहे. तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि आत्मविश्वास भरतीमुळे त्यांना मोठा आशीर्वाद मिळतो आणि अनंत काळचे जीवन हा माझा शब्द आहे. स्वीकारा आणि तुम्ही तुमच्या हृदयातील 60 कारण आहात. तुम्ही माझे स्वप्न, मला सर्व काही हवे आहे, मी ते तुला देईन. माझ्या आयुष्यातील कोणतेही आशीर्वाद, गोष्टींमध्ये आशीर्वाद आणि समृद्धी, मला ते माझ्या प्रिय मुलाने करायचे आहे की मी तुझ्यावर नजर ठेवून आहे. माझे कोणतेही नुकसान होणार नाही किंवा निवारा रिक्त वाकलेला सुरक्षितता प्रिय शोधा. मला रात्रीची भीती वाटते की दिवसा वाईट आहे. गोष्टी घाबरू नका, कारण मी 24 तास तुमचा पालक आहे. आनंदाचा किंवा दुःखाचा प्रत्येक क्षण, आपल्या प्रत्येक पाऊला स्थलांतरित आणि माझे प्रेम आणि संरक्षण तुझ्यासोबत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी तुझीच आहे हे खरे आहे की माझा प्रियकर आणि माझा नवरा नजरेत आहे. तो तुमचा प्रियकर आहे की मार्ग तू एकटा नाहीस. आहाट, मी तुझे सर्व हानींपासून रक्षण करतो आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मी माझे मौल्यवान त्यांचे रक्षण करतो. शक्ती, पाप आणि त्यांना कोणतीही हानी नाही. मी त्यांना अपघातानेही दुखावू देणार नाही. मी तुझा हात वाचवण्याचे वचन देतो. धरून तुझे पातशी असेल मज, तुझ्यासाठी तुझी तरतूद माझ्यावर कधीच पडणार नाही आणि तुमच्या कुटुंबियांना आयुष्यभर शुभेच्छा. नदीसारखी वा, मी दुष्ट आहे. हल्ला तुम्हाला स्पर्श करू देणार नाही की माझ्या कुटुंबाची व्यथा आहे. शत्रूच्या योजना कमकुवत होणार नाहीत. मी तुझ्या विरुद्ध यशस्वी होणार नाही. विश्वास अमर्यादित हिसका स्वीकारणार नाही. चला, ते सर्व जे तुमच्यासाठी आवश्यक आहेत, माझ्यातील तुझ्यासाठी गोष्टी सफाळ्यात मला ते मुबलक प्रमाणात सापडले. तुझे वचन ठाम राहिले आणि या अंधाराचे कारण तुझेच आहे. तुमचे पाय आतापासून मार्ग प्रमाणात सापडले. ते उजळतीलही. थांबा, कारण माझा शब्द दिवा आहे जो तुझा आहे. मार्ग उज्ज्वल आहे माझ्या प्रिय. ते लक्षात ठेवा, कोणतीही हानी झाली नाही, कारण मी तुझ्या शरीराला हात लावणार नाही. माझे देवदूत तुझ्या भोवती आहेत. तुमचा प्रिय आणि तुमचे कुटुंब आणि ध्येय, माझे पंख तुला माझ्या संरक्षणाने अथक ठेवतात. सक्षम आई आणि मी तुला नेहमी माझ्या हातात धरतो. तुमचे हृदय ठेवा, माझे चुंबन घेऊ नका. मी तुझा देव आहे. तू माझा मित्र आहेस. तुला रात्रीची भीती वाटते किंवा दिवस वाईट गोष्टी घेऊन येईल.
भीतीने तुमच्या हृदयाला त्रास देऊ नका. आंधळा लपल, आजरा घाबरू नका. मी तुम्हा तो प्रत्येक क्षणी तुमचा सतत संरक्षण असतो. लक्ष मी माझा शब्द पाळतो आणि माझा विश्वास ठेवतो. प्रिय बाळा, माझ्यामध्ये विश्रांती घ्या. जेव्हा बाळा काजी तुला घास देतो, मग माझ्या प्रेमाची शक्ती लक्षात ठेवा. आणि शक्ती प्रत्येक गोष्टीपेक्षा मोठी आहे. अरे, मी फक्त तुझ्यासाठी उघडले. माझ्या उपस्थितीने तुम्हालाही आराम मिळतो. मी माझ्या आयुष्याबद्दल तक्रार करू शकत नाही. भडक मूळ रेसिपी तुमच्यासाठी नेहमीच सुरक्षित आहे. तुम्हाला आश्रय मिळो आणि तुमचा विश्वास दृढ राहो. ठेवण्यासाठी जागा शोधा. मला लक्षात ठेवा. प्रेम आणि दयाळूपणा तुम्हाला शांत करतात. मार्गदर्शन करण्यासाठी पुरेसे आहे. त्यामुळे तुमच्या वाटेला एक कॉल येत आहे. आणि संकटाला घाबरू नका आणि शत्रूंच्या कापणीचा नाश करू नका. घाबरू नकोस. तुझी नजर फक्त माझ्यावर आहे. माझ्या गोड विजयावर लक्ष केंद्रित करा. बुद्धी खोट्याकडून सत्याकडे वळते आणि शेवटी डोळा पाहते. आणि दृढ व अविचल राहण्याचा निर्धार केला. तू कधी माझा लाडका मुलगा होशील का? माझे तुझ्यावरचे प्रेम विसरू नकोस. अमर्यादित ठेवा आणि आपण अपवाद वगळता सर्व पहा. गोष्टी तुमच्या बाजूने चालत येतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि इतर स्वामी भक्तांसोबतही शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन स्वामी संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.